सौभाग्यप्राप्ती आणि सुखसमृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात. त्यातील एक व्रत म्हणजे हरितालिका व्रत. महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते. सुवासिनी आणि कुमारिका हे व्रत करतात. तुम्ही जर हरतालिका व्रत करत असाल तर त्याचे नियमही तुम्हाला माहिती असायला हवेत. सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमामहेश्वराचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करतात. हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाहीत, तर हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी चतुर्थी तिथीला येते. मात्र यावर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. असे मानले जाते की हरतालिकेच्या पूजेसाठी वापरलेली वाळूची मूर्ती आणि पूजेचे साहित्य याचे विसर्जन केल्यानंतरच गणपतीची स्थापना करावी. तृतीया तिथी 13 सप्टेंबरला सुरू होऊन 14 सप्टेंबरच्या सकाळी संपते, तर हरतालिकेचा उपवास 14 सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी गणपतीची स्थापना होणार आहे त्याच दिवशी करायचा असल्याने यातील क्रमवारीबाबत काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे. तर यावरती आपण काय उपाय करायचा आणि मुहूर्त काय असणार आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. तृतीया तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 होणार आहे आणि तृतीया तिथी समाप्ती ही 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06 होणार आहे. तर 14 सप्टेंबरसाठी शुभ मुहूर्त आहे हरतालिका पूजेचा सकाळी 6:26 ते 7:06 त्यानंतर दुपारी गणपती स्थापनेसाठी अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:58 आहे. संध्याकाळी पूजेसाठी गोधुली मुहूर्त सायंकाळी 6:42 ते 7:05 असणार आहे. तर या दोन्ही व्रतांचे 14 सप्टेंबर रोजी हे व्रत पाळले जाईल. दोन्ही सणांच्या पूजेसाठी स्वतंत्र जागा निवडता येईल. तर हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते एकाच दिवशी म्हणजेच सोमवार 14 सप्टेंबर रोजी येत आहेत. तर या दिवशी तृतीया तिथी सकाळी 7:06 संपेल. त्यामुळे हरतालिकेची पूजा तृतीया तिथी संपण्यापूर्वी किंवा ती संपल्यानंतरही करता येते. हरतालिका व्रतासाठी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असणे आवश्यक मानले जाते. तर श्री गणेश चतुर्थीसाठी मध्यान्ह काळात म्हणजे दुपारच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते. सोमवार 14 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी आणि दुपारच्या वेळी चतुर्थी तिथी असल्याने दोन्ही व्रते एकाच दिवशी पाळली जातील. सूर्योदय किंवा दुपारच्या वेळी तिथी असण्याबाबतचे नियम केवळ व्रताची तारीख निश्चित करण्यासाठी असतात. तर याचा अर्थ असा की पूजा नेमक्या त्याच वेळी केली पाहिजे. तृतीया तिथी सकाळी 7:06 संपत असल्याने हरतालिकेची पूजा तिथी संपण्यापूर्वी किंवा त्यानंतरही करता येते. त्याचप्रमाणे पहाटेपासून दुपारपर्यंतचा काळ गणेश पूजेसाठी मुख्य मानला जातो. तर एक विधी आणि दुसरा विधी त्याच्यानंतर असेही करता येईल. हरतालिकेसाठी बनवलेल्या शिव आणि पार्वतीच्या वाळूच्या किंवा मातीच्या मूर्तीसाठी आणि गणेश चतुर्थीसाठीच्या भगवान गणेशाच्या नवीन मूर्तीसाठी स्वतंत्र चौरंग किंवा पाट आपल्याला सजवून ठेवायचा आहे. हरतालिका तृतीयासाठी वापरलेल्या मूर्तीचे विसर्जन सकाळीच पूजा आणि उपवास सोडल्यानंतर म्हणजे पारण केल्यानंतर त्यानंतर ती जागा स्वच्छ करून दुपारच्या वेळी भगवान गणेशाची आपल्याला स्थापना करायची आहे. आणि जर तुम्ही निर्जला उपवास करत असाल तर गणेशाच्या स्थापनेपूर्वी तृतीयेचा उपवास सोडायचा आहे, जेणेकरून तुम्ही दुपारची गणेश पूजा पूर्ण ऊर्जा आणि पवित्रतेने करू शकाल आणि गणेश स्थापनेच्या वेळी ताजे मोदक आणि लाडू यांचा नैवेद्य अर्पण करावा आणि तो कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटायचा आहे. तर हरतालिकेच्या या दिवशी सकाळी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जाग्यावरती एका जागी चौरंग ठेवायचा आहे. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. तर सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडा ठेवायचा आहे. अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे. घरातील आपल्याला वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करायची आहे. पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजाही करायची आहे. तर इथे पहा मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर साहित्य आपल्याला चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, थामण, पळी, पंचपात्र
आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षदा, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अगरबत्त्या, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खरका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच देवीला वाहण्यासाठी सौभाग्य अलंकार, फुले, दुर्वा, तुळशीपत्र आणि झाडांची पत्रे आपल्याला लागणार आहे. पूजा केल्यानंतर धूप, देव नैवेद्य दाखवून आपल्याला पत्रीही व्हायची आहे. तर हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहेत की बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने ही पत्रीमध्ये पाने वाहिली जातात. तर या दिवशी बाजारामध्ये ही पत्री आणि हे सर्व साहित्य तुम्हाला सहज मिळून जाईल. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करत असतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयाला केले जाते. तर या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधीच म्हणजे तृतीयेला हे व्रत केले जाते. तर इथे पहा, मी एक चौरंग ठेवलेला आहे. त्याच्यावरती माझ्याकडे असा महादेव, माता पार्वती आणि गणपती बाप्पांचा असा एक फोटो आहे. तर तो मी फोटो ठेवलेला आहे. तुमच्याकडं नसेल, नाही ठेवला तरीही चालेल. यानंतर आपण सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. तर इथे 3 मी असे अक्षदांचं आसन केलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला माता पार्वती, सखी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर पूजेमध्ये एखादी सुपारी घेऊन ती बाप्पा म्हणून आपल्याला पूजायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर अक्षदांच्या आसनावरती आपल्याला हळद कुंकू वाहून तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, चंदन, वस्त्र, अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत. फुलं व्हायची आहेत. धूप दाखवून आपल्याला गणेशची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे 2 तांदळाच्या अक्षदांचे ढीग ठेवलेले आहेत किंवा आसन केलेले आहेत त्याच्यावरतीही हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता पार्वतीची मूर्ती आणि सखीची मूर्ती अशी त्याच्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला वाळूची पिंड बनवायची आहे. कुमारिकांनी ही विशेष पूजा करावी आणि आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनी ही पूजा करावी. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत त्यांनी देखील उपवास करायचा आहे. तर या दिवशी वनामध्ये असणाऱ्या वेली, फुलं यांच्या पत्री घेऊन त्या अर्पण कराव्यात. या सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत. त्यांचा संग्रह व्हावा, त्यांचं जतन व्हावं म्हणून ही पूजा संपन्न व्हावी यासाठी त्या पत्रींला महत्त्व आलेलं आहे. तर हे व्रत अनेक वर्ष स्त्रिया करत आलेल्या आहेत. वैराग्य आणि वैभव दोन्हीही आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. मर्यादा त्यांची सांभाळता आली पाहिजे आणि अखंड पतिप्रेम मिळवता यावं म्हणून सुवासिनी कुमारिका हे व्रत करतात. पूजेचं साहित्य आपल्या जवळच ठेवायचं आहे म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करताना खास म्हणजे पत्री आणि फुले लागतात. त्याची सोय आधीपासूनच आपल्याला करायची आहे म्हणजे धावपळ होणार नाही. त्यानंतर आपण वाळूची जी पिंड बनवलेली आहे त्याच्यावरती पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती चंदन, भस्म अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं अर्पण करायची आहे. बेलपत्र याच्यावरती अर्पण करायचं आहे. मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपल्याला हा पंचाक्षरी मंत्र बोलायचा आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत आपल्याला मूर्ती हलवायची नाही. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे आपल्याला उपचार हळुवारपणे करायचे आहे. मूर्तीवरती आपल्याला फुले उडवायचे नाहीत, हलकेच फुले व्हायचे आहेत. देवीवरती पाणी फुलाने आपल्याला शिंपडायचं आहे. देवीला अनामिकेने गंध लावायचा आहे. कुंकू, अक्षदा, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने आपल्याला व्हायचं आहे. विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर आपल्याला ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर देवीला आपल्याला सौभाग्य अलंकार व्हायचे आहेत, वस्त्रमाळ व्हायची आहे, फुलं व्हायची आहेत आणि हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. यानंतर अगरबत्ती, निरांजन, कापूर याने आपल्याला देवीला ओवाळायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताने आपल्याला घंटानाद करायचा आहे. यानंतर श्री हरितालिका व्रतकथा वाचायची आहे. त्याचा इतरांनाही लाभ होऊ द्यायचा आहे. आरती म्हणायची आहे. त्यानंतर
देवीला महानैवेद्य दाखवायचा आहे. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये. तर पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची आपल्याला खणा नारळाने ओटी भरायची आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालय राजाची कन्या पार्वती कठोर तपस्या करते. जवळपास 64 वर्ष पार्वतीने हे व्रत केलेलं असतं. हा प्रसंग फार प्राचीन म्हणजेच गणेशाच्या जन्माच्या आधीचा आहे. राजकन्या ही अत्यंत वैभवामध्ये वाढलेली आहे. महाराजांच्या सूचनेनुसार हिमालयाने ही कन्या विष्णूला अर्पण करावयाचं ठरवलं होतं, परंतु पार्वती मातेला वैभवापेक्षा महादेवांची ओढ लागली होती आणि त्यामुळे शिवाला प्रिय असं तिने व्रत केलं. व्रताची निष्पत्ती अशी झाली की तिला शिव प्राप्त झाले. असा या आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केलेले हे व्रत आहे. हिमालयाची कन्या पार्वती हिने जेव्हा राजप्रसादाचा त्याग करून मनाचा स्वीकार केला, तेव्हा तिला मदत म्हणून तिची मैत्रीण ती पार्वतीबरोबर राहिली आणि पार्वतीला सर्वतोपरी हे व्रत आणि तपश्चर्या करण्यासाठी तिने मदत केली, म्हणून ती पण वंदनीय पूजनीय मानली जाते. हरतालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे किंवा अखंड सौभाग्य लाभू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले व्हायची आहेत. पूजा करत असताना आपल्याला उमा महेश्वराचे ध्यान करायचं आहे आणि पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. आरती करायची आहे आणि प्रसादाचे वाटप करायचं आहे. तर हरतालिकाची उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता. तर हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करायची आहे. तर या दिवशी गणेश पूजन असल्याकारणाने गणेश पूजन करण्याआधीच आपल्याला व्रताची सांगता करायची आहे. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करायची आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत. यानंतर देवतांचे विसर्जन करायचं आहे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशीच आपल्याला करायचं आहे. व्रतामध्ये वापरलेलं सर्व साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जी देवीची मूर्ती ठेवलेली आहे ती तुम्ही पुढील वर्षी वापरू शकता किंवा खराब जर असेल किंवा भंगली असेल तर तुम्ही तीही पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. तर या दिवशी दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार केला तरीही चालतं. या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर आपल्याला रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकायची आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. चला तर मग भेटूया असाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.